मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलटापालट पाहायला मिळाली। सोन्यानं तेजीचा सूर लावत 1236 रुपयांची वाढ नोंदवली। दुसरीकडे चांदी 4120 रुपयांनी घसरली। 3% जीएसटी सह 24 कॅरेट सोनं 1,27,720 रुपयांवर पोहोचलं, तर चांदीचे भाव 1,58,620 रुपयांपर्यंत खाली आले। दिवाळीच्या 4 दिवसात सोनं 1,34,000हून 1,28,000वर खाली घसरलं, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव हा दुप्पट होता। त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेनं कमी होता। मात्र तरी देखील दिवाळीच्या 4 दिवसात महामुंबई सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे 3,500 कोटींच्या खरेदीची उलाढाल झाल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितले। यावर्षी दागिन्यांपेक्षा नाणीच जास्त विकत घेतल्याचं समोर आले। मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। 24 ऑक्टोबर आणि 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 11:20 पासून ते दुपारी 1:20 पर्यंत ब्लॉक असल्याचं कर्जत खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे। दिवाळी आणि छठपूजेसाठी येणाऱ्या नागरिकांची विविध मार्गांवर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं विविध विभागात वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई आणि पुणे ते हडपसर ते नागपूर स्पेशल ट्रेन धावणार आहे। सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं याबाबत निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय। येत्या 10 दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। दिवाळी आणि छठपूजेसाठी मुंबईतून आतापर्यंत 10,41,000 प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं। मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 23 ऑक्टोबरपर्यंत चालवलेल्या 1,414 विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे आणि त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटका सहन करावा लागतोय। आता मुंबईसह ठाणे, पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। ऋतुबदलादरम्यान हवामानात अनेक स्थित्यंतर होत आहेत। वाऱ्याची बदलती दिशा, वाऱ्याचा संथपणा आणि फटाक्यांची आतिषबाजी या कारणांमुळे मुंबईच्या आकाशात धुलीकणांचं प्रमाण वाढलंय। परिणामी गेल्या वर्षभरात सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली आहे। दिवाळीनिमित्त यंदा मुंबईतील 4ही आरटीओ कार्यालयामध्ये 11,528 नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे। यात बहुसंख्य नागरिकांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिलं असून कार खरेदीमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट दिसून आली आहे। शहरातील मौल्यवान हिरव्या परिसरांपैकी एक असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी निर्णायक पाऊल उचलले। मुंबई उच्च न्यायालयानं 4 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली। ही समिती 3 दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करेल। तुळजापूरच्या खडकी गावातील शेतकऱ्यांना बंद म्हात्रेंनी 6 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटले। जवळपास 350 कुटुंबांना या किटचं वाटप करण्यात आलं। ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली। शहराच्या विविध भागात तासभर मुसळधार पाऊस झाला। संपूर्ण दिवाळी सणामध्ये बदलापूरमध्ये सातत्यानं विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला। यामुळे बदलापूरकरांनी संताप व्यक्त केला आहे। सांगलीच्या कवलापूर इथे शिवप्रेमींकडून भव्य असा किल्ला साकारण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती स्वराज्य दुर्गनाथ प्रतिष्ठानकडून साकारण्यात आली। राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा, अन्यथा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी प्रशिक्षणार्थ्यांचे कुंभमेळा आंदोलन होईल असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिला। गोदावरी नदीकाठी भगवे वस्त्र परिधान करत सरकारचे जपनाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धव सेनेतर्फे संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या घोषवाक्याखाली भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला। हा मेळावा सोमवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी NSCI डोम वरळी इथे आयोजित करण्यात आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे, राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी या देशातली प्रमुख संस्था आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख, राष्ट्रद्रोही आहेत अशी खोचक टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। निवडणूक आयोगानं मतदार याद्या पडताळणीची मोहीम आता देशभरात राबवण्याचे आदेश दिलेले आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना SIRची तयारी जलद करण्याचे निर्देश दिलेले आहेत।
मुंबई महापालिका जिंकण्याचा ठाकरेंचा निर्धार त्यांनी केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा 27 ऑक्टोबरला निर्धार मेळावा होणार आहे। वरळी NSCI डोम इथे संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरे मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत। तर संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा असा उल्लेख मेळाव्याच्या बॅनरवर करण्यात आलाय। रवींद्र धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली। फक्त धंगेकरच नाही तर महायुतीतील इतर पक्षांनाही तोच क्रायटेरिया लागू असला पाहिजे असंही सामंत म्हटले। अलाइनमेंट बदल नको तर पूर्ण शक्तीपीठ महामार्गच रद्द करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प बाजूला ठेवावा आणि कोल्हापूर सांगली सोलापूरमधून हा प्रकल्प आम्ही जाऊ देणार नाही असा इशारा दिलाय। राज्यात 21 आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। एका ठेकेदारानं सत्तेत असलेल्या आमदारांना कोट्यवधींच्या डिफेंडर कार गिफ्ट केल्या असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। सोलापूर शहरात जिल्हा वंचित आघाडीकडून सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे। महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर वंचित पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। वंचित शहर कमिटीकडून स्वाभिमानी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यातल्या PMPML बस चालकाच्या राड्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। भेकराई भोसरी मार्गावर धावणाऱ्या बसच्या चालकाचा एका कार चालकाशी वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर दर्यापूर महामार्गावर पायटांगी गावाजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला। कार, ऑटो आणि ट्रॅक्टर या तिन्ही वाहनांच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। पुण्यातील खेड तालुक्यातील रेटवडी शिवारात लहान मुलावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यात मुलाच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्यात आणि त्यामुळे मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। तर बिबट्याच्या हल्ल्यानं रेटवडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजली आहे। उल्हासनगर जवळील सेंचुरी कंपनी स्टाफ गेट समोर असलेल्या सेलॉन आणि टेलरच्या दुकानाला आग लागली। फटाके फोडत असताना त्याची ठिणगी या ठिकाणी उडल्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते। चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील SP विधी महाविद्यालय समोरील परिसरात एक इसम रक्तबंबाळ आणि मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। अवघ्या काही तासात आरोपी निष्पन्न करत सर्वांना अटक करण्यात आली। जळगावच्या पाळधी गावाच्या बायपासजवळ घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झालाय। या तरुणाला मदतीला पालकमंत्री गुलाबराव पाटील धावून आले। त्यांनी आपलं वाहन थांबवून जखमी तरुणाला मदत केली आणि एका खासगी कारमधून त्याला रुग्णालयामध्ये पाठवलं। धुळे जिल्ह्यातील महिर गावातल्या एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय। लोकांनी अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केला असल्याचा आरोप मयत मुलीच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केलाय। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दलित कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे। भारतात कोसळलेल्या कांद्याच्या दरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनानं निश्चित धोरण ठरवावं यासाठी हे आंदोलन केलं असून पंतप्रधान कार्यालय आणि कृषी मंत्रालयाला निवेदन देण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 110 वर्षांची परंपरा कायम ठेवत रेड्यांची आणि म्हशींची सगर आयोजित करण्यात आली होती। ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवत म्हशींना सजवून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गवळी बांधवांनी म्हशी आणि रेड्यांची पूजा करत भाऊबीज साजरी केली। मुंबईतील गोराईमध्ये बुधवारी सकाळी आग लागली। सोसायटीमध्ये एक सजावटीचं गोदाम बांधलं होतं। आगीमुळे गोदाम राख झालं असून आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। या ठिकाणी भाजप नेते गोपाल शेट्टी यांनी पाहणी केली। अभिनेत्री खुशी मुखर्जी हिनं मुंबईच्या रस्त्यांवर गोंधळ घातला। मुंबईच्या लोखंडवाला परिसरात तिच्या मर्सिडीज कारला रिक्षानं धडक दिल्यानं खुशी संतापली। तिनं जवळच्या फटाक्यांच्या दुकानावर जाऊन स्टॉलवरचे फटाके खाली फेकून दिले आणि माझ्या कारला धडक दिली आणि तुम्हाला दिवाळी साजरी करायची आहे असं म्हणत तिनं आगपाखड केली। मुंबईतील बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊन कॅबिनेट मंत्री प्रवीण दरेकर यांनी आदिवासी लोकांसोबत दिवाळी साजरी केली। आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी लोकांना साड्या, फळं आणि फटाके वाटत त्यांचा आनंद द्विगुणित केला। मावळमधील दिवाळी यंदा थोडी वेगळी ठरली आहे। तळेगाव दाभाडे परिसरात इंदोरी वराळे गावात शेतकरी महिला मेघा भागवत यांनी कष्टकऱ्यांसोबत भाऊबीज साजरी करून एक वेगळीच दिवाळी साजरी केली।
हिंजवडी आरटी पार्कजवळ असलेल्या नेरे दत्तवाडी गावात तुळजाभवानी मंदिरात यंदा दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं हे दीपोत्सवाचं 8वं वर्ष होतं। दिवाळी सणाच्या निमित्तानं मंदिराच्या प्रांगणात मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला भाऊबीज निमित्त प्रथा परंपरेप्रमाणे अलंकार परिधान करण्यात आले। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं पारंपरिक अलंकारातील रूप अत्यंत मनमोहक दिसून येत होतं आणि यामुळे मोठ्या संख्येनं विठ्ठल भक्त दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत होते। नागपुरात दिवाळीनिमित्त किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली। आजच्या पिढीला शिवकालीन इतिहास कळावा म्हणून निशांत महात्मे या कलाकारानं काल्पनिक सक्षमगड किल्ला साकारलाय। अत्याधुनिक पद्धतीनं साकारण्यात आलेल्या या किल्ल्याच्या भोवताली समृद्धी महामार्गाप्रमाणे शिवसमृद्धी महामार्ग तयार करण्यात आलाय। मावळमध्ये शिवकन्या ग्रुपच्या 3 मुलींनी आपल्या हातांनी माती विटा आणि रांगोळीचा सुंदर संगम घडवत पद्मदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती उभी केलेली आहे। यासाठी 10 पोती मातीचा वापर करून या मुलींनी किल्ल्याचा प्रत्येक भाग नकाशाप्रमाणे साकारलाय। हा किल्ला पाहणाऱ्यांना जणू इतिहास पुन्हा जिवंत झाल्यासारखं भासते। सिंधुदुर्ग मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात पार पडला। या पालखी सोहळ्याला मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी हजेरी लावली। त्याचबरोबर नागरिकांच्या गाठीभेटी घेत सर्वांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये दिवाळीनिमित्तानं राजर्षी शाहू महाराज लोकोत्सव समितीकडून मुस्लिम समाजासोबत फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला खासदार छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर आणि शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह मोठ्या संख्येनं सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते। पिंपरी चिंचवडमधील मोहननगर येथे वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनं सालाबादप्रमाणे सगर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उत्साहाचं उद्घाटन झालं। यावेळी गवळी समाजातील युवकांनी डीजेच्या तालावर म्हशी आणि रेड्यांची भव्य मिरवणूक काढली होती। इंदापूरमधील रुई येथील बाबीर देवाची यात्रा उत्साहात पार पडली। या यात्रेमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला। महाराष्ट्र, कर्नाटकसह मध्य प्रदेशातील अनेक भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली होती। रशिया युक्रेन युद्ध तातडीनं थांबावं म्हणून अमेरिकेनं रशियाच्या रॉसनेफ्ट आणि ल्युकॉइल या 2 बड्या तेल कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत। या निर्बंधांचे युक्रेननं आणि युरोपियन युनियननं स्वागत केलंय, तर भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेल खरेदी करेल असा दावा देखील ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलाय। संरक्षण खात्यानं तिन्ही दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे। यात नाग क्षेपणास्त्र, पाणी आणि जमिनीवर चालणाऱ्या युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी, टेहळणी करणारी अद्ययावत उपकरणं यांचा समावेश आहे। भारतीय संघानं यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसरा एकदिवसीय सामना गमावला। यासह भारतानं 3 सामन्यांची मालिकाही गमावली आहे। मात्र या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं आपला जलवा दाखवलाय। त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीयांमध्ये 3रं स्थान मिळवताना सौरव गांगुलीला मागे टाकले।